Bye.
बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो चराचरी. चलो आओ जी आवडे दिवसे तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी नाही. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठ्ठल आवडे दिवसी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. अभंग आहे नाद बाबांचा, आणि या अभंगातून माझे नाद बाबा देवाची आवड प्रतिपादन करतात. विठ्ठल कीर्तनाकडे होण्यापूर्वी अल्पसा परिहद्देचा तो म्हणजे कसा. जगत चालक सत्ताधीश भगवान परमात्मा, की ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलत नाही, किंवा त्याच्या सत्तेशिवाय हे जग सुद्धा चालत नाही. म्हणून म्हणतात ना, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आवाने, सूर्यासी चालणे तुझी आवाने. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडा
समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या केज नगरीमध्ये चाललेला भगवान बाबाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्येच प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तसेच सर्व ग्रामस्थ मंडळींच्या निमंत्रणाने ही कीर्तन रूपी माझ्याकडे पुष्प आलेलं आहे, तरी पण मी ही सेवा भगवान बाबांच्या चरणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल विठ्ठल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे कुणामुळे आली असेल तर माझ्यावर नितांत प्रेम करणारे, वडिलांसारखे सांभाळणारे, प्रेम करणारे आमचे बापू असतील. बापूंमुळे मला आज या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग प्राप्त झाला. बापूंना देखील प्रणाम करते. तसेच सर्व संस्थेतले विद्यार्थिनी असतील, तसेच सगळे गायनाचार्य असतील. तुमचा काही तोंड परिचय आहे परंतु नाम परिचय काही नाही. आता सगळ्यांची नाव घेत बसलं तर कीर्तन तर संपून जाईल, टाइम गेल महाराज. मग सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आता प्रथमतः आपण अभंगाचा सरळ अर्थ पाहूया. आता अभंग आहे महाराज नाथ बाबांचा. कुणाचा महिला मंडळ जेवण केलं नाहीत का? पटपटावरच अभंग कोणाचा आहे? माझा. कुणाचा? नाथ बाबांचा. मग नाथ बाबा अभंगामध्ये काय सांगतात? आवडे दिवासे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तर माझ्या भगवंताला काय आवडते हो? नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो व्यक्ती माझ्या भगवान परमात्म्याचं रात्रंदिवस नामस्मरण करतो तो व्यक्ती माझ्या भगवान परमात्म्याचा काय आहे? आवडत आहे. एवढंच नव्हे तर महाराज पुढे जाऊन सांगतात काय? तुळशी माळगळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्या पुरुषाच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतकरणाविषयी वैष्णवाविषयी कळवळा ही माझ्या भगवंताची काय आहे? आवड आहे. एवढंच नव्हे तर महाराज पुढे जाऊन सांगतात काय? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारियान नाही. माझ्या भगवान परमात्म्याला आषाढी कार्तिकी पंढरीची वारी ही आवडती गोष्ट आहे महाराज. आणि जो पुरुष गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतो, भाळावरती चंदनाचा टिळा लावतो आणि आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो, हा जो नियम पाळतो व्यक्ती तो माझ्या देवाला काय? परम पूज्य आहे. म्हणून महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात काय? एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आता विनोदी भाषेमध्ये सांगायचं झालं तर ह्या झाल्या ठळक
बातम्या विठाल विठाल. अभंग आहे नाथबाबांचा. आणि नाथबाबांचा जर आपण अधिकार पाहायला गेलं महाराज, तर नाथबाबांच्या जीवनामध्ये आपल्या त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. तर त्रिवेणी संगम म्हणजे काय? तर माझे नाथबाबा शांत, श्रीमंत आणि संत होते. मग तुम्हाला प्रश्न पडेल की नाथबाबा शांत कसे होते? तर सांगेन मी, ऐका. एक वेळेस एक ग्रस्ताने पैशाच्या लोभापोटी माझ्या नाथबाबांना राग आणून देण्याचं ठरवलं. त्यावेळेस माझे नाथबाबा घरामध्ये नाथबाबांची पूजा चालली होती. तो ग्रस्त नाथबाबांच्या वाड्यासमोर येऊन उभा राहिला आणि माझ्या नाथबाबांची पूजा चालली होती. सर्व देव पाठावर बसवले होते. चंदन गंध अक्षता देवाला अर्पण केली होती. धूप दीपाने वातावरण उमळून गेलं होतं आणि भगवंताची स्तुती करणारे अभंग माझ्या नाथांच्या मुखातून बाहेर पडत होते. कोणते अभंग होते? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. माझे नाथबाबा देवाची पूजा करत होते. त्यावेळेस तो मूर्खग्रस्त नाथबाबांच्या वाड्यामध्ये जोडे घालून आला महाराज. त्यावेळेस नाथबाबाने त्या ग्रस्ताला पाहिलं आणि नाथबाबांनी त्या पाठावरचे देव सर्व बाजूला सरकवले आणि त्या ग्रस्ताला देवाचा पाठ बसायला दिला. मग त्यावेळेस तो ग्रस्त म्हटला की नाथबाबा, मी तुमच्या वाड्यामध्ये जोडे घालून आलो तरी सुद्धा तुम्ही मला देवाचा पाठ बसायला दिला, असं का बरं? त्यावेळेस नाथबाबा हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, अतिथी हाच माझ्यासाठी देव आहे. काय? अतिथी हाच माझ्यासाठी देव आहे. देव सारावे परते, संत पूजवावे आरती. त्यावेळेस माझ्या नाथबाबांनी गिरिजा काकींना आवाज दिला आणि म्हटल्या, गिरिजा, आज आपल्या घरी अतिथी देव भाऊ आलेले आहेत, यांच्यासाठी पंचपक्वानाचा सुंदर असा स्वयंपाक कर. गिरिजा काकी ठीक म्हणून स्वयंपाकघरामध्ये निघून गेला. पंचपक्वानाचा सुंदर असा स्वयंपाक केला. नाथबाबा ते ग्रस्त दोघे जेवायला बसले, परंतु तो ग्रस्त स्तुती करून अन्न खाऊ लागला. अरे, आपण नाथबाबांच्या वाड्यामध्ये जोडे घालून आलो तरी सुद्धा नाथाने देवाचा पाठ बसायला दिला, असं का बरं? मग नाथांना राग येईल असं नेमकं काय करावं की जेणेकरून माझ्या नाथबाबांना राग येईल? त्यावेळेस माझ्या गिरिजा काकी ताटामध्ये खीर वाढत होत्या. त्यावेळेस तो मूर्खग्रस्त अचानक उठला आणि गिरिजा काकींच्या पाठीवर बसला. मग विचार करा दादा, आपल्या पत्नीच्या पाठीवर दुसरा व्यक्ती बसतोय आणि आपण ते डोळ्यानं पाहतोय. काय अवस्था झाली असेल माझ्या नाथबाबांची. परंतु महाराज नाथबाबा पण तेवढेच अधिकाराचे होते. नाथबाबा म्हटले, गिरिजा, नीट वाढा बरं, आज तुमच्या पाठीवर खूप मोठी जबाबदारी आहे. पण गिरिजा काकी काय महाराज सामान्य होते का? गिरिजा काकी म्हटल्या, स्वामी, तुम्ही काहीच काळजी करू नका, कारण मला लेकरं सांभाळायची चांगली सवय आहे. त्यावेळेस नाथबाबांचे आणि गिरिजा काकींचे हे बोलणे ऐकून
त्या ग्रस्ताने शर्मेनं मान खाली घातली आणि म्हणू लागला, नाथ बाबा मला क्षमा करा, मी पैशाच्या लोभापोटी एका संतावर नीचकृत्य केले, वाईट नीचकृत्य केले, माझ्यासारख्या पाप्याला तर शिक्षा झालीच पाहिजे. परंतु माझ्या नाथ बाबांनी मोठ्या अंतकरणाने त्याला हृदयाशी लावलं आणि जगातून कृतीला एकच दाखवून दिलं की संत हे दयेचे सागर आहे आणि दया हा संतांचा स्वभाव आहे. म्हणून म्हणतात महाराज काय, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. सांगायचे महाराज एकच, या उदाहरणातून आपल्याला एकच समजून येतं की नाथ बाबा शांत किती होते महाराज. तर दुसरा मुद्दा आहे, नाथ बाबा श्रीमंत किती होते. ऐका सांगेन मी तुम्हाला, माझ्या नाथ बाबांच्या घरी दररोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य असायचा आणि दररोज नाथ बाबांच्या घरी 10-5 वारकरी जेवून जायचे. मग मला सांगा महिला मंडळ, तुमच्या घरी देवाला दररोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो का महिला मंडळ? नसतो. गळ्याची शपथ घेऊन सांगा बरं, नसतो ना. बरं नैवेद्य तर जाऊ द्याच महाराज, 8-8 दिवस देवाला आंघोळ नसते, बरोबर ना. बरं देवाचं पण जाऊ द्या, काय काय तर बाया महाराज 8-8 दिवस आंघोळ करीत नाही, बरोबर ना. आठवलं म्हणून महाराज तुम्हाला एक उदाहरण सांगते. कीर्तन झालं महाराज, मी अशीच खुर्ची बसले होते आणि एक बाय माझ्याकडे आली. एक मावशी म्हटली, ताई तुमचं काय चाललंय? मी म्हटलं मावशी तुमच्या कृपा आशीर्वादाने माझं बरं चाललंय. मी म्हटलं मावशी तुमचंच कसं चाललंय काय नाही. मावशीनं महाराज बोरला दणका चालू केला ना. मावशी म्हटली, ऐका ना ताई. मी म्हणलं हा बोला ना. म्हणली ताई पायाला वाढ नाही, पोटाला आण नाही, डोक्याला तेल नाही. मी म्हणलं मावशी इतकी तुमच्या मागं वडवड काय? मावशी म्हटली काही सुद्धा नाही ताई, फक्त कापसाची वडवड आहे. काय म्हणली? कापसाची वडवड आहे. आणि ताई मावशी म्हटली मला तुम्हाला खरं सांगू का? मी म्हणलं ताई सांगा ना काय झालं. त्यावेळेस म्हणली 8 दिवस झालं मला आंघोळच नाही, टाईमच भेटला नाही कापसाच्या नादामध्ये. मी म्हणलं मावशी मग आंघोळीचं काय, देवपूजा कधी करणार? त्यावेळेस मावशी म्हटली ताई मी 8 दिवसातून एकदा आंघोळ करते, मी स्वतः करते आणि देवाला पण घालते. दृष्टांत संपला महाराज. सिद्धांत सांगायचा एकच, जे माणसं 8-8 दिवस आंघोळ करत नाही स्वतः, ते देवाला काय आंघोळ घालणार? जे माणसं देवाला नैवेद्य दाखवत नाही, ते दुसऱ्या लोकांना काय जेवू घालणार? सांगायचे महाराज एकच, नाथ बाबांच्या घरी दररोज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य होता. मग नाथ बाबांची आपण श्रीमंती करू शकतो का? नाही दादा. आता नाथ बाबा संत कसे होते? आपला 2 मुद्दे झाले. कोणते? नाथ बाबा शांत आणि श्रीमंत होते. मग आता संत कसे होते? तर ज्याच्या अंकित भगवंत तेच खरे संत. आता महाराज नाथ बाबांचा जर अधिकार पाहिला गेला ना, तर नाथ बाबांचा अधिकार एवढा होता महाराज की साक्षात विश्वाचा मालक, जगाचा मालक चाकरी केली हो. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदिताच भाले, निळा वंदिताच भाले, ओ वाळू वाळती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वाळू वाळती माझ्या स्वामी एकनाथा. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. किंवा महाराज दुसरा सुद्धा पुरावा देत काय, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथ घरी हो.
पाणी वायारी कावारीने श्रीखंडा चंदन श्रीखंडा चंदन श्रीखंडा चंदन ओघालोनी करी श्रीखंडा चंदन श्रीखंडा चंदन श्रीखंडा चंदन ओघालोनी करी साक्षात विश्वाच्या मालकानं महाराज माझ्या नाद बाबांच्या घरी चाकरी केली महाराज. एवढंच नव्हे तर नाद बाबा एवढे अधिकारी संपन्न होते महाराज की संत बहिणाबाई महाराज त्यांचं वर्णन करतात. काय संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया नामदयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ थांबलिला भागवत. एवढे अधिकारी संपन्न माझे नाथबाबा होते महाराज. माझ्या नाथबाबांनी कुठ अभंग देखील लिहिले महाराज, परंतु कुठ अभंग महाराज लवकर डोक्यामध्ये जात नाही. मग हे संसारी लोकांना सामान्य लोकांना हे अवघड तत्वज्ञान समजणार नाही म्हणून माझ्या नाथबाबाने भारुडाची सुद्धा रचना केली. काय म्हणतात यशी आजारीनं बर नाही केलं ग बयो यशी आजारीनं बर नाही केलं ग बयो मला पंढरीला निघालं ग बयो मला पंढरीला निघालं ग बयो मला पंढरीला निघालं ग बयो पुढे जाऊन महाराज काय म्हणतात येडे कामधन केवळ पंचानन येडे कामधन केवळ पंचानन येडे कामधन केवळ पंचानन. महिला मंडळ नाचायला लागले होत्या मागं बघितलं का पुरुष मंडळ असे अंग हल्ले होते महाराज ताल भरला होता. पूर्वी अशीच गाणी होती ना महाराज, सुंदर गाणी म्हणायचे ना. पहिले असं पण गाणे म्हणायचे बघा श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोया श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोया झुळझुळ वाहतोया वारा वाहतोया. असं महाराज उद्यापासून चल तरी याला कटाळा यायचा नाही. आपला महत्वाचा मुद्दा काय होता नाथबाबांनी खूप अभंग किंवा या सामान्य लोकांना अवघड तत्वज्ञान समजणार नाही म्हणून माझ्या नाथबाबांनी भारुडाची सुद्धा रचना केली. सांगायचे महाराज मग असे असणारे अधिकारी संपन्न माझे नाथबाबा. नाथबाबांकडे एक साधक आला आणि म्हटला
महाराज देवाला काय आवडते हो? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये.